नमस्कार मित्रांनो, मुंबई केराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज सुट्टीचा बेत असेल, तर आज आपण काहीतरी वेगळंच बनवलेलं आहे. आपण नेहमीच चमचमीत काय करायचं याच्या विचारात पडत असतो, पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे एकदम अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची आणि हॉटेललाही मागे टाकेल अशी झणझणीत पांढऱ्या वाटाण्याची रस्सा भाजी. तर तुम्ही ही भाजी सर्व ठिकाणी खाल्ली असेल, मोस्टली रेस्टॉरंटमध्ये. आपण घरी जर असं तर प्रेफर करतो हिरव्या वाटाण्याची भाजी. तर ही भाजी आपण कशी बनवली तर तेच तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. तर सर्वप्रथम आपण घेतलेला आहे कांदा, टमाटर कापून घेतलेले आहे, 2 कांदे, 2 टमाटर, आलं लसूण घेतलेलं आहे, जिंजर गार्लिक, धने घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आपण साबूत, कोथिंबीरच्या आपण दांड्या पण घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर ह्याचं आपण वाटण प्रिपेअर करणार आहोत, मिक्सरमधून हे काढून घेणार आहोत. आणि इकडे घेतलेलं आहे साळून घेतलेले बटाटे, स्वच्छ धुवून घेतलेले, साळून घेतलेले आणि त्याचे काप करून घेतलेले. बटाटे पण आपल्याला आपल्या सफेद वाटाण्याच्या रस्साभाजीमध्ये टाकायचं आहे, कारण की आपल्याला या रस्साभाजीला मस्त अशी बॉडी येते आणि थिकनेस येते बटाट्यामुळे. तर इकडे घेतलेले आहे आपण वाटाणे, सफेद वाटाणे तुम्ही बघू शकता आपण घेतलेले आहेत. मस्तपैकी आपण बॉईल करून घेतलेले आहेत. कुकरमध्ये मिठाच्या पाण्यामध्ये 4 ते 5 शिट्ट्या आपण होऊ द्यायच्या आहेत ह्या बॉईल झालेल्या वाटाण्यांच्या. तर मस्त आपण बघू शकता कुस्करता येतात आपल्याला हाताने. आणि इकडून तुम्ही बघू शकता आपण इकडे घेतलेले आहे हे मसाले, हळद, जिरे, हिरवी मिरची घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. तर हे सर्व मसाले आपल्या सफेद वाटाण्याच्या रस्साभाजीमध्ये जाणार आहे. ही भाजी बनवण्याच्या भरपूर पद्धती आहेत, पण ही पद्धत आम्ही जी शेअर केलेली आहे हे आम्ही आमच्या घरी कशा बनवतो तीच तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. तर ही आहे कढई आपण घेतलेली आहे, 2 चमचे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मस्त असं गरमागरम तापून दिलेलं आहे. तर ही एक पद्धत झाली की ज्याच्यामध्ये आपण वाटण ॲड करतो, वाटण फ्राय करून घेतो मस्तपैकी. हा मसाला फ्राय करून घेतो तेलामध्ये, जसं मी आता तुम्हाला दाखवत आहोत. आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर हे वाटण जे आपण प्रिपेअर केलेलं तुम्हाला जे सांगितलेलं आहे तेच आपण वाटण ह्याच्यामध्ये डायरेक्ट टाकून दिलेलं आहे. मस्त आता हे वाटण फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण जिरे आपण हळद ॲड केलेली आहे इथे मस्तपैकी आता हळद मिक्स करून घ्यायचं. मस्त असं सुगंध सुटलेला आहे आणि कलरही छान आलेला आहे. इकडे हिंग ॲड केलेलं आहे चिमूटभर, मस्त टेस्टी येण्यासाठी. आणि ह्याची दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही जसं आपण सुरुवात केली, 2 चमचे तेलामध्ये जिरे टाकलेले आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे. तुम्ही अख्खे टमाटर टाकू शकता, अख्खा कांदा टाकू शकतात आणि तशा प्रकारे तुम्ही बनवू शकतात. पण आपण हे जे वाटून बनवलेलं आहे ती एक पद्धत आहे. आपण इकडे मीठ ॲड केलेलं आहे आणि कलरसाठी रेड चिली पावडर ॲड केलेली आहे. आणि ही आता आपण मालवणी मसाला पण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तिखटासाठी. पहिली जी आपली मिरची होती ती आपण कलरसाठी ॲड केलेली, चांगला रेडनेस कलर यावा याला करीला. आणि त्याच्यानंतर आपण मालवणी मसाला तिखटासाठी केलेला आहे. जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही गोडा मसालाही वापरू शकता, नाहीतर जो अंबारीचा येतो लसूण आणि कांदा याचा मिरची पावडर ती पण तुम्ही वापरू शकता. बट हे सर्व मिरची आपण होममेड आहेत, घरी बनवलेल्या आहेत. तर येस, त्याच्यानंतर आपण इकडे मसाला चांगला फ्राय होऊ दिला आहे 2 ते 3 मिनिटांनी. त्याच्यानंतर आपण इकडे टाकलेले आहेत बटाटे, जे मी तुम्हाला म्हटलेले साळून घेतलेले बटाटे आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, साळून घेतलेले आहेत. आता बटाटे जसं मी म्हटलं बॉडी देतं आपल्या रस्सा भाजीला, चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला इकडे. आता हे 2 ते 3 मिनटं असंच आपल्याला फ्राय करून घ्यायचं, मसाल्याला चांगलं ऑइल सुटू द्यायचं. तर तुम्ही बघू शकता फ्राय झालेला आपला मसाला आणि बटाटेही. त्याच्यानंतर आपण टाकलेले आहेत वाटाणे. वाटाण्यांचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे, वाटाण्यांचा कलर एकदम मस्त वाटत आहे. त्याचबरोबर जो मसाला आहे आता हे चांगले आता मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 5 मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचे आता ही रस्साभाजी, कारण की आपण कुकरमधून काढून घेतलेले आहेत हे वाटाणे. तर फक्त 5 मिनटासाठी बॉईल होऊ द्यायचे. ही 4 ते 5 लोकांसाठी रस्साभाजी आहे, त्या हिशोबाने आपण बनवलेली आहे. मस्त अशी बॉईल झालेली तुम्ही बघू शकता. आता ह्याला थोड्याच वेळाने आपण साईडला काढून घेऊया. मस्त असा कलर आलेला आहे, वाटाणे हे पूर्ण बॉईल झालेलं आहे, बटाटाही मस्त असा कुस्करून तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे कोथिंबीर गार्निश करून घेत आहोत.
तर कोणाला कोणाला ही भाजी आवडते त्यांनी कमेंट करायला विसरू नका. ही भाजी पुरीबरोबर तर एकदम बेस्ट लागते. तुम्ही रोटीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर आणि राईसबरोबर तर भरपूर उत्तम लागते. इकडे आपण साईड डिशला काढून घेतलेले आहे. फक्त 10 ते 15 मिनटात होणारी डिश आहे. लंच आणि डिनरसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. तर जरूर तुम्ही ही डिश करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबईकर आई चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. आणि येस, प्लीज सपोर्ट मुंबईकर आई चॅनल. तर मस्त असं वाटाणा शिजलेला आहे, सफेद वाटाणा. त्याचबरोबर बटाटे पण चांगले शिजलेले आहेत. तुम्ही क्लोजअप बघू शकता. मस्त असं ग्रेव्ही तयार झालेली आहे. राईसबरोबर तर मस्तच टेस्ट येते. तुम्ही पुरीबरोबर पण खाऊ शकतात. लग्नातही भरपूर वेळा ही केली जाते भाजी. तर आम्ही ही कशी बनवलेली आहे ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरी तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. नक्कीच त्यांना आवडेल. तुम्ही बघू शकता मस्त अशा सुंदर कलर आलेला आहे, सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आपल्या डिशला. कोथिंबीर आपण चांगली गार्निश करून घेतलेली आहे. डिश बघायला भरपूर सुंदर लागते. तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.